Recording in progress. So EDV, I'm writing here EDV, तुम्ही पण लिहायचं simultaneously. SV, त्याच्यानंतर ESV, त्याच्यानंतर EF आणि त्याच्यानंतर CO. कुठे सांगा तिला, हार्ट साउंड के ऊपर है देखो. हाँ वही होगा, देखो लबडब साउंड, हार्ट साउंड. चलो, so this is a end diastolic volume. Okay, this is a stroke volume. This is a end काय असेल है? Yes, systolic volume. This is a ejection fraction. Yes, and this is CO is a cardiac output. Clear? See, आता end diastolic volume म्हणजे हा आपण ventricleच्या related consider करतो. हा end diastolic volume we are considering related to ventricles. And ventricles are bigger chamber compared to atrium. Atrium ला receive करायचं, ventricle ला पाठवायचं. So end diastolic volume म्हणजे काय असेल? end diastole म्हणजे काय? रिलॅक्स करतो. रिलॅक्स करतोय म्हणजे काय? ब्लड इज फिलिंग अप. तर एंड म्हणजे जेव्हा डायस्टोल एंड होतोय, आय एम टॉकिंग अबाउट द नॉर्मल हार्ट. येस, हाऊ मच ब्लड हॅज बीन फिल्ड अप? So yes, it is, the value is 120 ml in the normal. Okay, आता स्ट्रोक व्हॉल्यूम थोडं साइडला ठेवतीये. एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम, कितना वॉल्यूम गया? तो कितना वॉल्यूम गया बाहर? नहीं, हाँ, कितना वॉल्यूम बच गया? हाँ, कितना वॉल्यूम बाहर गया इज अ स्ट्रोक वॉल्यूम. यस, तो ये समझा क्या? स्ट्रोक वॉल्यूम इज व्हाट? हाउ मच ब्लड फ्रॉम ईच वेंट्रिकल वेंट आउट ऑफ द हार्ट. तुम्हाला स्ट्रोक व्हॉल्यूम वर डेफिनेशन येते. सो राइट डाउन द डेफिनेशन, दिलंय तिथे, त्याला हायलाइट करा. किंवा तुमच्या HSC मध्ये बघा. स्ट्रोक व्हॉल्यूमची डेफिनेशन कळतीये? कळती का नाही कळते? द व्हॉल्यूम गिव्हन बाय द ब्लड पुल्ड और पुश्ड आउट बाय ईच वेंट्रिकल ड्यूरिंग इट्स सिस्टोल. आणि तो किती देतो नॉर्मली? इट इज 70 ml ब्लड एओर्टा मध्ये जात आहे आणि 70 ml बाहेर जाते टोटल. ओके, and so systolic volume 120 minus 70 is 50 ml. कळलं है? क्लियर आहे सगळ्यांना? येस. आता इजेक्शन फ्रॅक्शन. इजेक्शन फ्रॅक्शन ही जनरली किती इजेक्ट झाला? 70 ml इजेक्ट झाला, बाहेर गेला, इजेक्ट झाला. आउट ऑफ किती? 120. सो फ्रॅक्शन येतो. सो विच विल इक्वल टू 60% is a generally the ejection fraction into 100 असं जर केलं तुम्ही, so that will be the 60% ejection fraction. Okay, and cardiac output चा फॉर्म्युला आहे, cardiac output is equal to stroke volume into heartbeats. So stroke volume is 70, heart rate is 72, which is roughly coming to 5 liter. Okay, 5 liter per minute.
that is a cardiac output in the normal healthy heart. Yes, adult. So generally that is the same. थोडाफार 4.9 4.8 असेल. आता मला सांगा, एखाद्याने मॅरेथॉन रनर आहे, हो ना, त्याच्या हार्ट रेट कमी असतील की जास्त असतील? ऑब्विसली हार्ट रेट जास्त म्हणजे काय? मोर कार्डियक आउटपुट. सपोजिंग अ मॅरेथॉन रनर इज देअर, स्ट्रोक व्हॉल्यूम आपण हाच म्हणतोय आणि त्याचे हार्ट रेट 100 आले, तर येस, सो कार्डियक आउटपुट विल बी 7000 ml, 7 लिटर. सो त्याचं सर्क्युलेशन फास्ट होतंय. सर्क्युलेशन फास्ट म्हणजे रिमूव्हल ऑफ एव्हरीथिंग, ऑल टॉक्सिक मटेरियल फास्ट ना सगळं. That is a life lesson. And that's why you have to exercise. Any exercise. I've just taken the example of marathon. Any exercise you do, your cardiac output will be better. Obviously. Exercise कौन करे? Not the dead body. Yes. पण मग हे सगळ्या एक्सरसाइज मध्ये होतच ना. इव्हन सायकलिंगला दम लागतो ना तुम्हाला, हो की नाही? ह्याच्यात मग मी तुम्हाला या व्हॅल्यूज दिल्यात. सो स्ट्रोक व्हॉल्यूम कसा काढणार? हाऊ विल यू फाइंड आउट द स्ट्रोक व्हॉल्यूम? EDV मायनस ESV. तुम्हाला याच्यापैकी काही व्हॅल्यूज दिल्या असेल, कुठल्याही असंच दिलेलं आहे PYQ मध्ये, तर तुम्हाला तो स्ट्रोक काय जे काय विचारलं ते आलं पाहिजे. कार्डियक आउटपुट आला पाहिजे, किंवा स्ट्रोक व्हॉल्यूम काढता आला पाहिजे, किंवा इजेक्शन फ्रॅक्शन काढता आलं पाहिजे, एनिथिंग. तो 120 माइनस 50 किया तो ही 70 आएगा ना. दैट विल बी द स्ट्रोक वॉल्यूम. 2 मिनिटं विचार करा, काय अडचण वाटते तर विचार. नॉर्मल हार्टच्या व्हॅल्यूज फिक्स, नॉर्मल हेल्दी हार्ट. मग तुम्ही म्हणाल की त्यांना हार्ट अटॅक आलाय, मग त्यांचं असंच राहील का? मग मला माहित नाही त्यांच्या हार्टची कंडिशन काय. थोडा फ्लक्च्युएट होईल. It depends upon their heart condition, medication. Change होईल. चेंज होईल, ते आपण बघणार आहे सगळ्या डिसऑर्डर्स. फ्रॉम द वेंट्रिकल. ये इंपॉर्टेंट है, फ्रॉम द वेंट्रिकल. वही डेफिनेशन लिखते हो तो मार्क्स मिलेगा उसको HSCP को. वेंट्रिकल का नाम आया तो मार्क्स मिलेंगे, नहीं तो नहीं मिलेंगे. लीला है? यस. कळल्या त्या व्हॅल्यूज? येईल ह्याच्यावरनं कॅल्क्युलेशन कुठले पण, सोपं आहे. गुड. सो दॅट विल मूव्ह टुवर्ड्स अ काय? BP, ब्लड प्रेशर. तो हे कळलं, सिंगल सर्क्युलेशन आणि हे सगळं. एम्फिबियन मध्ये 2 टाईपचं रिस्पिरेशन आहे. कसं? क्युटॅनियस आणि 2 टाईपचं ब्रीदिंग, क्युटॅनियस आणि पल्मोनरी. फ्रॉग मध्ये, हो की नाही? त्यांचं ब्रीदिंग 2 प्रकार आहे, कधी क्युटॅनियस आणि कधी पल्मोनरी. हा, ओके. यस. क्या करना था मुझे?
blood vessels. Yes. Now we'll explain about the first of all arteries and veins. ब्लड वेसल्स करते पहले, देन ब्लड प्रेशर. ब्लड वेसल को समझ लो, सिंपल है, वो ज्यादा टाइम नहीं है उसमें. तो ब्लड वेसल्स, कौन से ब्लड वेसल्स? आर्टरीज एंड वेन्स. बेसिकली यहाँ पे दो करते पहले, arteries and veins, and we will see the TS of these arteries and veins. Check in your NCERT. दिया है क्या? Yes, arteries and veins का डायग्राम दिया है on page number 287. Okay, 287. And the module में डायग्राम दिया है लास्ट पेज पे. This artery, veins and capillary दिला है का? Yes. तो क्या क्या डिफरेंस दिख रहा है देखो उसमें. आर्टरीज, देर आर 3 लेयर्स एनाटॉमी में, मतलब इफ यू टेक द सेक्शन, हाँ, सो इन द सेक्शन यू हैव 3 लेयर्स. कौन से बोलो? इन द टीएस यू हैव 3 लेयर्स. ट्यूनिका, या तो नाम में ही है उसके, ट्यूनिका एक्सटर्ना मीनिंग external outermost layer, and which is made up of loose connective tissue. Loose connective tissue, collagen fiber, many collagen fiber, elastin fiber and longitudinal muscle. Collagen fiber and elastin fiber, this is important. Made up of loose connective tissue. Tissues आणि हे एकत्र करून क्वेश्चन. या सो मॉड्यूल मध्ये दिले बघ. It is formed by the loose connective tissue, many collagen fiber, elastin fiber and longitudinal muscles. दिसता है? मिडल लेयर इज, हाँ दोनों में. अभी हम लोग डायग्राम से भी उसको एक्सप्लेन करेंगे. ट्यूनिका मेडिया, इट इज द मिडल लेयर. इफ यू चेक इन द डायग्राम, ट्यूनिका मेडिया किसका थिकर है? Yes. Tunica media is comparatively thicker in arteries and made up of elastin fibers. So elasticity more किसमें रहेगी? Agreed? Elasticity will be more in arteries. Tunica media made up of elastin fiber, non-striated muscles. Okay. And then tunica interna. चलो, tunica interna, squamous epithelium, and it is also known as endothelium. Squamous epithelium, अभी endothelium क्या है? Arteries and veins का innermost layer, which is made up of squamous epithelium, is endothelium. समझा? Yes. विचार, क्वेश्चन करून माझ्याकडे बघू नको, विचार. चेहऱ्यावर असे क्वेश्चन मार्क येत आहेत तुझे. हा, दॅट इज मेड अप ऑफ स्क्वॅमॉस इपिथेलियम. हा, आणि त्यालाच मग आपण एंडोथेलियम म्हणतो. फक्त आर्टरीजलाच तो स्कोप आहे एंडोथेलियम म्हणायचं, आर्टरीज किंवा व्हेन्स, ब्लड व्हेसल्स. सो इलास्टिसिटी कोणामध्ये जास्त आहे? व्हाय? गिव्ह रिझन. आर्टरीज आर मोर इलास्टिक. लिहून ठेवा तिथे, गिव्ह रिझन. आर्टरीज आर मोर इलास्टिक इन नेचर. So arteries have more elasticity. Give reason. लिख के रखो वहां पे. तो give reason. Yes, Gautam, give reason. Because tunica media is thicker and tunica media is more of elastic fibers and hence more elasticity.
Elastic fibers are yellow fiber or white fiber? If I go ahead and ask, wonderful. Yellow fiber. आणि कुठले fiber are white? Collagen. बरं, आता ल्युमेन म्हणजे काय? ल्युमेन म्हणजे काय असतं? ल्युमेन ल्युमेन इज अ आतली हॉलो स्पेस. आता हा माझा पेन आहे, त्यातली हॉलो स्पेस आहे म्हणून मी त्याच्यात रिफिल टाकते, हो की नाही? सो हॉलो स्पेस इज अ ल्युमेन. आता मला सांगा ल्युमेन मोठा कोणाचा? डायग्राम बघा आणि सांगा. सगळ्यांनी बघा, सगळ्यांच्या समोर डायग्राम्स आहेत. ल्युमेन मोठा कोणाचा आहे? येस, वेन्स. दिसतोय ना सरळ सरळ. ल्युमेन म्हणजे आतली पोकळी त्याची ही. हा हा, चला त्याला सांग, तिला सांग. ओके, अँड देन आतली इज अ इंटरना. त्याच्या भोवती इंटरना आहे, दॅट इज मेड अप ऑफ एंडोथेलियम. ओके, राहिला प्रश्न कॅपिलरीचा. कॅपिलरी डू नॉट हॅव ऑल दीज लेयर, इट इज मेड अप ऑफ जस्ट एंडोथेलियम. ओके, कॅपिलरीज मध्ये ह्या सगळ्या लेयर्स नाही, फक्त एंडोथेलियम. तुम्हाला डायग्राम हवाय का माझा डायग्राम? यू आर ओके विथ दॅट डायग्राम की माझा डायग्राम करू? बोला फटाफट. ओके, एंडोथेलियम. ब्लड व्हेसलला पण ब्लड व्हेसल असतात, म्हणजे त्यांना पण न्यूट्रिएंट सप्लाय करणारे जे मायन्यूट व्हेसल्स असतात, म्हणजे ब्लड व्हेसल्स ऑफ ब्लड व्हेसल्स. नाही, त्यांना काही नाही. मग त्या दीज आर कॉल्ड एज अ व्हॅसा व्हेझोरम. याच्यावर क्वेश्चन येतो. ब्लड व्हेसल्स ऑफ ब्लड व्हेसल्स. Blood vessels of the supply to blood vessel by the blood vessel is a vasa vasorum. इथे लिहिलं बघ, vasa vasorum. चल, डिफरन्सेस वाचा सगळे. vasa vasorum इथे लिहिलंय बघ, vasa vasorum दिया आहे ना? येस. डिफरन्सेस वाचा, कुठला नाही कळला विचारा. येस, सो दॅट बीपी करायचंय का? करले गार्गी, पटकन होणे आलं नाही, तसं काय नाही. मला बीपी ॲपरेटस घेऊन येतो, उद्या घेऊन येतो. प्रत्येकाकडे असेलच, आहे डिजिटल. हा, तर मला ते डिजिटल प्रत्येकाच्या घरी आहे. आता नाही म्हण. नाही, उचलून नको आणू. त्याचं घरी जायचंय, आपलं बीपी घ्यायचंय, पळायचंय घरात, मग बीपी घ्यायचाय. अभी तक नहीं ना, टॉपिक का खत्म हुआ. बीपी करेंगे फिर ईसीजी करेंगे. ओके, उड्या मारायच्या जोरजोरात, डान्स करायचा आहे म्युझिक लावून तुमच्या फेवरेट.
काही करा, कसाही डान्स करा, तुमचे साल्सा करा, हिप हॉप करा, क्लासिकल करा, वॉट एवर यू लाइक. वो बोलो मुझे क्या हुआ तुम्हारा. ही तुमची आजची असाइनमेंट, सोपी असाइनमेंट ना आणि फन असाइनमेंट. नाचायचंय जोर जोरात. आणि घरात आजी आजोबा आहेत, त्यांचं नॉर्मल जेव्हा ते रेस्ट करताय, रिलॅक्स होत आहे, तेव्हा त्यांचा बीपी घ्यायचा आहे. तो ते रिलॅक्सच असतात. हा, मुझे उसके सबके डिटेल्स चाहिए, हर एक 4 लोग हैं, यामिनी को बायो नहीं करना. हाँ, यामिनी सोडलं का?